तारखेला त्यासाठी अधिवेशन आणि ज्यांच्या कुणबी नोंदी सापडल्या त्यांना कुणबी प्रमाणपत्र दिले जाणार. ज्यांच्या नोंदी सापडल्या त्यांना कुणबी प्रमाणपत्र दिले जाणार आहे. आणि हे जे आपण ओबीसीतून आता जो अहवाल ओबीसी मागासवर्ग आयोगाला केला नोंदी नसलेल्या मराठ्यांसाठी ते आरक्षण आहे असं त्यांचं म्हणणं. आपलं म्हणणं स्पष्ट आहे त्यांना आणि हेच त्यांनी मनात धरावं. ज्या जे 150 लोकांसाठी आरक्षण पाहिजे, एक दोघं म्हणजे पाहिजे म्हणून ते आरक्षण कोर्टातलं माननीय न्यायालयातलं टिकावं म्हणून तो मागासवर्ग आयोगाचा अहवाल आलेला आहे. आणि यात राज्यातले गोरगरीब मराठी लढले आणि त्यांच्यामुळेच तो अहवाल आलाय. मागासवर्ग आयोगही गठीत झालेला. म्हणजे ज्यांना ते आरक्षण घ्यायचंय त्यांच्यासाठी सुद्धा हाच मराठा समाज लढला, हाच गोरगरीब. याला दुसरी बाजू अशी ज्यांच्या कुणबी नोंदी सापडल्या आणि ज्यांच्या सापडल्या नाहीत त्यांच्यासाठी सगळ्या सोयऱ्यांचा कायदा आहे. अधिसूचनाही मुख्यमंत्री साहेबांना लक्षात ठेवावं आणि लक्षात घ्यावं सुद्धा. तुम्ही ते आरक्षण दिलं आणि इकडून कुणबीच्या नोंदी सापडल्या हे दिलं आणि तुमच्या मनात जर असं असेल की जे मागासवर्ग आयोगानं अहवाल दिलाय म्हणजे नोंदी नसलेल्या मराठ्यांसाठी हे आरक्षण, ते आम्हाला मान्य नाही. तीनही बाजूला मराठ्यांचाच फायदा होईल या भूमिकेत आम्ही. ज्यांना ते घ्यायचं ते त्यांनी घ्यावं, परंतु ज्यांच्या कुणबी नोंदी सापडल्या आणि ज्यांच्या सापडल्या नाही त्यांच्यासाठी सगळ्या सोयरा कायदा आहे त्याची मुख्यमंत्री साहेबांना अंमलबजावणी करावीच लागणार, त्याशिवाय आंदोलन थांबत नाही. कारण मागासवर्ग आयोगाच्या बाबतचा जो अहवाल आला गठीत मागासवर्ग आयोग झाला तेही याच आंदोलनाने केलेला आहे. याच आंदोलनानं मराठ्यांच्या गोरगरिबांनी केले. गोरगरिबांनी भेद नाही केला. तुम्हाला नाही घ्यायचं पण बी तुम्ही त्याच्यातून आणि मराठा त्यासाठी लागला, ते नाही लागले दुसऱ्यांनी. आणि सत्य बघायचं ठरलं तर या राज्यातला सगळा मराठा हा कुणबीची, सगळा मराठा. कुणबी म्हणजे शेतकरी, सगळा मराठा शेतकरी. हे कोण म्हणतात ना मी नाही येत, हे यांचे पुरावे यांनी दाबून ठेवले दबावापोटी, त्या अधिकाऱ्यांना सापडून देत नाही. आपण सगळे शेतकरी जर आपण सगळे मराठी दोन्ही आपण शेतकरी आपण आणि मराठा. एक भूमिका मी स्पष्ट क्लिअर केली की कुणबी नोंदी सापडल्या त्यांना तर द्यावंच लागणार आहे. परंतु तुम्ही मागासवर्ग आयोगाचा अहवाल घेताल आणि म्हणताल आता नोंदी नसलेल्या मराठ्यांसाठी हे आरक्षण, ते चालणार नाही. सगळ्या सोयऱ्यांची अंमलबजावणी तुम्हाला करावीच लागणार, त्याशिवाय सुट्टी नाही. आणि विशेष थांबवणार आमची विनंती आहे. आणखीनही मराठ्यांना विश्वास आहे शिंदे साहेब आणि फडणवीस साहेब मराठ्यांना आरक्षण देणार, ते विश्वास गमू देऊ नका. आणि ते पण 20 तारखेच्या आत तुम्हाला तो निर्णय घ्यावा लागणार आहे. आम्ही मात्र सगळे सोयरीची अंमलबजावणी केल्याशिवाय कोणाला सोडणार याच्यावर आम्ही ठाम. तीनही बाजूला मराठ्यांचाच फायदा होणार आहे म्हणून याला आपण होकार दिलेला आहे. म्हणजे मागासवर्ग आयोगाच्या अहवालाला पण तीही गठीत करून द्या, ज्या मराठ्यांना घ्यायचे ते ती घेते. आणि सगळ्या सोयऱ्यांच्या माध्यमातून कुणबीचं आपण घेतो म्हणजे काय, राज्यात आणि केंद्रात आरक्षण. आता नको शोषण करायचं स्वतःच्या मराठी जातीचं. पोरं मोठ्या राज्यापासून केंद्रापर्यंत. आता हे राज्यापुरतं आहे, राज्य मागासवर्ग. परंतु ज्यांना नकोय ते घेतील, काय जोर जबरदस्ती नाही. तेही याच आंदोलनाने मिळून दिले समाजाला. आम्हाला 20 तारखेपर्यंत
सगळ्या सोयऱ्यांची जी अधिसूचना काढली त्याचं 20 तारखेपर्यंत काही करून अंमलबजावणी करा. कंत्राटीसह राज्यातल्या सगळ्या केसेस मागे हैदराबाद संस्थांचं गॅजेट तुम्ही ते शिकून वाढून द्या की जे टप्प्याटप्प्यानं 3-3 महिने, जेणेकरून महाराष्ट्रभर आणखी नोंदी सापडून गोरगरीब मराठ्यांचं कल्याण होणार आहे. कारण ही लढाई कष्टकरी मराठ्यांसाठी, गोरगरीब लेकरांच्या मराठ्यांचे लय हाल झालेले यांच्यासाठी. कोणी म्हणत नाहीये मला हे नको ते नको, फक्त जे म्हणतायत ना आम्ही आमचे मराठी जण आम्ही कुणबी नाहीयेत, आम्ही मराठीच आहेत ना, तो मराठी ना आम्ही बोले आम्ही मराठीच आहेत. शेतकरी लेकरांची फसवणूक नको, लेकरं मोठे झाले पाहिजे हे सरकारला करणं अपेक्षित आहे. सरकारला एक करावंच लागेल. मी 20 तारखेपर्यंत तो कुशल करत असतो. जर नाही केलं तिथून पुढे सरकारचं धोरण बघायचं, मराठीचं धोरण बघणार आहे. मात्र विरोधक त्यावर प्रश्न निर्माण करतायत. 15 दिवसात 1 कोटी घराचं सर्वेक्षण झालं ही फार मोठी गोष्ट आहे. दुसरं, आयोगातील सदस्य काही काढले गेले, पळाले गेले, त्यांच्यावर मोठा दबाव आहे असं खाजगीत बोललं जाते. त्यांच्यावर दबाव टाकून हा अहवाल करून घेतला गेला. नाही, त्याला कामच काय, एखादी गोष्ट मिळाली त्याला कामच केलं, खोटं कसं केलं काय केलं. अरे 4.5 लाख कर्मचारी कशाला म्हणतील, 4.5 लाख कर्मचारी कशाला म्हणतील, काम केलं त्यांनी म्हणून अहवाल. आता त्याला ते नाव ठेवायचं सवय. आता जसं आम्ही आता काय केलं, आता सांगून पण सांगितलं पण पाहिजे आम्ही काय केलं होता आयडिया. याला मग छत्रपतीची गाणी मी काय म्हणते, एखाद्या नदीत जर हमेशाच पाणी येत असलं, शेतकरी जर अडवणूक होत असली जायची गावाकडे यायची, पर्याय रस्ता माणसाकडे असला पाहिजे. मग मराठ्यांनी मागासवर्ग आयोगाच्या मार्फतही मराठ्यांना आरक्षण मिळाले, मराठ्यांना सगळ्या सोयऱ्याच्या माध्यमातूनही मिळाले आणि कुणबीच्या माध्यमातूनही मिळाले. म्हणजे 5ही बाजूनं होईल तर मराठ्यांच्याच लेकराचा फायदा होईल हे त्यांना समजलं. त्याला काय करायचं, आता सरकारने असं सांगितलं की राज्य मागासवर्ग आयोगाच्या या सगळ्या शिफारशीनंतर, रिपोर्ट नंतर स्वतंत्र आरक्षण देऊ म्हणजे मराठा समाजाला. याचा अर्थ असा आहे की यापूर्वी ESBC किंवा SEBC असे 2 वेळा जे झाले ना 2013, 2018ला आरक्षण मिळालं, तसाच एक वेगळा प्रवर्ग करून मराठ्यांना म्हणजे उर्वरित मराठ्यांना त्यांना कुणबी नोंद द्यायची, त्यांना आरक्षण देणार असं स्पष्टपणे सांगितलं आहे सरकार. जरी वाक्य तसे नसले तरी असं कळतं. तर जसं 2 वेळा झालंय ते टिकलं नाही, तसं याही वेळेस होणार नाही असं का? म्हणूनच मी आता एक शब्द वापरला, कधी पर्याय रस्ते माणसाकडे असले पाहिजे, हुशारी असली पाहिजे, दूरदृष्टी ठेवता आली पाहिजे. म्हणून आपण सगळा सोयरा आणि समितीला पूर्ण वर्षभर काम करायचं यासाठी ठेवलेलं आहे. खरं कारण ते सुद्धा उद्या जर वेगळा प्रवर्ग हे नेमकं 50% आत करणार बाहेर, तर याचं उत्तर 50% बाहेर. कारण वेगळा प्रवर्ग 13% मराठ्यांचा होऊ शकत नाही, 50%चा कसला पाठ्या आणला तरी होऊ शकत. मग हे बाहेर जाणारे ते पुन्हा तेच खेळ झाला. त्याची हिरी कशात होती हे महत्वाचं आहे. पुढे चालून ओपन कोर्टात झाली तर मग नाही झाला फटका होणार. परंतु मग मराठ्यांनी स्वतःच वाटोळ करून घेण्यापेक्षा यांचं ऐकून की आम्हाला मराठा म्हणून पाहिजे, मराठा म्हणून पाहिजे. तरीही या आंदोलनातल्या गोरगरीब करोडो मराठी लढले आणि त्यांच्यासाठीही अधिकाराचं आरक्षण दिलेलं आहे. परंतु आपण शेतकरी आहेत आणि मराठी हे मात्र डोक्यात पक्क ठेवलं पाहिजे. विषय अनुकूल अनुकूल कवर आता तू हे करतो कशाला, सगळ्याशी अनुकूल तिथे कोण कच्चा आहे कोण कच्चे नाही तिथं मराठी कोणाचे सगळ्याचे मनगटात जोरच काहीतरी सांगायचं पेटून दिलं तर 1.5 वर्ष जळत. आमच्या गोरगरिबांचे कष्टकऱ्यांच्या लोकांचे लय आले हे राज्यापर्यंत केंद्रापर्यंत आरक्षण सगळ्या सोयऱ्यांची अंमलबजावणी मुख्यमंत्री साहेबाला करावीच लागणार. तर क्लिअर तुमची व्याख्या जर क्लिअर झाली तर या
वर्ग करून आरक्षण देण्याची गरज नव्हती, असं साहजिकच साधा प्रश्न उपस्थित होतो. मग सगळे सोयऱ्यांवर गेल्या 15-20 दिवसांपासून तुम्ही प्रेशर तेच सांगताय, कुठं अडचण येते आहे का? हा सगळे सोयऱ्याचा मुद्दा सरकार बाजूला सारून कुणबी नोंदी असणाऱ्यांना आणि नसणाऱ्यांना वेगळा प्रवर्गातून आरक्षण देण्याचं असं ठरवलेलं आहे. ते आज वाटायला येतो मागा नाही ते आज शब्द गेला त्यांच्याकडून की नोंदी नसलेल्या मराठ्यांसाठी आरक्षण. इथून मागे ती आमच्या नजरेत नव्हतं. जे कोण 5-25 जण येतं त्यांना मराठा म्हणून घ्यायचं होतं. म्हणलं जाऊन त्या 5-25 जणांसाठी काय होते एखाद्या राय तुला कवर करायची ती, तुला वाटलं एखाद्याची ती उडत ये आमचं घ्यायला परत देतो आम्ही तुला, अडचण नाही ये. ते आज थोडंसं क्लिअर झाल्यासारखं वाटतंय. परंतु मराठा समाजाला पण माझी एक विनंती थोडक्यात, कारण ही पत्रकार परिषद एका भाषण नाही सारखं करायला. मुंबईला गेल्यामुळे आपली फसवणूक झाली नाही, अंमलबजावणीत फसवणूक झाली असं तुम्ही म्हणू शकता. समजून घेत जा कधी अंमलबजावणी करायला फसवणूक करायला लागलं सरकार करणार नाही काय त्याच्यात अशा 5-7 गोष्टी करून आलेले. असं कोणी काय म्हणलं म्हणून मुंबईला आपल्याला गोड बोलून माघारी पाठवलं नसलं. गोड बोलून असले आपण इतके कच्च्या तालमीतल्या नाहीये, जरा समजलं. हा तुम्ही एक म्हणू शकता की अंमलबजावणी सरकार फसवणूक करायला लागलं हे म्हणू शकता. पण तुमचं प्राधान्यक्रम कशाला राहील? आता त्यांनी तर सांगितलं 20 तारखेला अधिवेशन याचा अर्थ राज्य मागासवर्ग आयोगाचा अहवाल स्वीकारून त्याच्यावर मग वेगळा प्रवर्ग वगैरे करण्यात येईल. पण तुमचा आग्रह कशासाठी राहील? आणि आता कुठल्या मुद्द्यावर तुम्ही कालपर्यंत कुठलाही उपचार घ्यायला तयार नव्हते, पाणी प्यायला तयार नव्हते, कुठल्या मुद्द्यावर तुम्ही औषध उपचार घेतलं किंवा पाणी घेतलं? काय ते समाज ऐकायला तयार काय झालं? आमच्या दोघांचं एकमेकांचं एवढं आतून नातं झालं त्या समाजातून माझं. आम्ही एकमेकाला किती बोलतो खवळतो पण आम्ही लांब जात नाही. त्यांच्या खालून टीकायला येणं ते सहन होण्याच्या पलीकडचं. आणि समाज दम खायला तयार नव्हतं. समाजाने वेगळं आंदोलन हातात धरायची तयारी सुरू झाली. त्यापेक्षा आपणच स्वतःला सलाम लावून घ्या आणि त्या सलाम लावून घ्या. न्यायालयाचा पण निर्णय आला होता. परंतु माझा समाज खऱ्याने सांगतो एखादी जरी माझ्याकडून चूक झाली तरी मी त्या गोष्टीसाठी समाजासाठी लढणार होते. त्याच्यामुळे कोणी शंका गैरसमज केला म्हणून लगेच तिथेच विषय संपलाय का? पुढे आहेच नाही आणखी. कोणी जर म्हणलं आपलं फसवलं पुन्हा सुरू करू डबल आपण काय मोडक्या पाहिजेत का त्यांच्यावर पुन्हा सुरू करू आपण आपला विश्वास ठेवून आपण मिळवायचं. सगळे सोयरात कायद्यावरच आपण ठाम आहे. तुमच्या प्रश्न सगळ्या सोयऱ्याची अंमलबजावणीच पाहिजे आणि वीजच्या आतच पाहिजे. कारण आंदोलनाची दिशा समाज बदलणार आहे. त्याला मी काय बोलतो अधिवेशनामध्ये सुद्धा या